नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे अर्चना's टीचिंग अप या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या महत्त्वाच्या क्लासमध्ये आपण महाटेट 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी बालविकास आणि अध्यापनशास्त्र म्हणजेच CDP या विषयातील मागील वर्षामध्ये विचारलेले अति महत्त्वाचे प्रश्न त्यांच्या सविस्तर स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. हे प्रश्न परीक्षेत वारंवार विचारले जात असल्यामुळे प्रत्येक प्रश्नाचा संकल्पनात्मक अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नोट्स तयार करा. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण CDPच्या प्रश्नसंचाला. नंबर 1. बालकाच्या शिकण्यावर सर्वाधिक परिणाम करणारा घटक कोणता? ऑप्शन ए शिक्षकाचे वय, ऑप्शन बी पालकाची अपेक्षा, ऑप्शन सी शेजारचा परिसर, ऑप्शन डी पाठीची बॅग. तर उत्तर आहे पालकांची अपेक्षा. पालकाची अपेक्षा मुलांमध्ये प्रेरणा, दडपण आणि साध्य करण्याच्या क्षमतेवर थेट प्रभाव टाकते. प्रश्न दुसरा, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? ऑप्शन ए पियाजे, ऑप्शन बी वायगॉत्स्की, ऑप्शन सी स्किनर, ऑप्शन डी ब्रुनर. तर उत्तर आहे ऑप्शन बी वायगॉत्स्की. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे मुलाला थोड्या मदतीने शिकण्यात येणारे कौशल्य होय. प्रश्न तिसरा, कॉग्निटिव्ह कॉन्फ्लिक्ट कोणत्या शिक्षण तत्वाशी संबंधित आहे? ऑप्शन ए व्यवहारवाद, ऑप्शन बी रचनावाद, ऑप्शन सी पारितोषिक सिद्धांत, ऑप्शन डी संक्रमकवाद. तर उत्तर आहे ऑप्शन बी रचनावाद. रचनावादानुसार जुन्या आणि नव्या ज्ञानात संघर्ष निर्माण झाल्यावर शिकणे अधिक मजबूत होते. प्रश्न चौथा, ओव्हर जनरलायझेशन प्रामुख्याने कोणत्या विकासात दिसते? ऑप्शन ए सामाजिक विकास, ऑप्शन बी भाषिक विकास, ऑप्शन सी भावनिक विकास, ऑप्शन डी शारीरिक विकास. तर उत्तर आहे ऑप्शन बी भाषिक विकास. बाळ गो एड सारख्या चुकीच्या स्वरूपात क्रियापद वापरतो, ज्याला ओव्हर जनरलायझेशन असे म्हणतात. प्रश्न पाचवा, सर्व विद्यार्थ्यांना सारखी कामे देणे म्हणजे? ऑप्शन ए समावेशक शिक्षण, ऑप्शन बी भेदक शिक्षण, ऑप्शन सी एकसमान अध्यापन, ऑप्शन डी शैक्षणिक उपचार. तर उत्तर आहे ऑप्शन सी एकसमान अध्यापन. इन्क्लुझिव्ह टीचिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या पातळीप्रमाणे कामे बदलतात, पण येथे सर्वांना सारखी कामे देणे म्हणजे एकसमान अध्यापन होय. प्रश्न 6, इनसाइट लर्निंगमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक? ऑप्शन ए शिक्षा, ऑप्शन बी अचानक समाधान, ऑप्शन सी प्रयत्नाची पुनरावृत्ती, ऑप्शन डी प्रेरणा. तर उत्तर आहे ऑप्शन बी अचानक समाधान. कोहलरच्या इनसाइट थेअरीनुसार समस्या अचानक सुटते. प्रश्न 7वा, ADHD असलेल्या मुलाचे वैशिष्ट्ये. नंबर ए जास्त झोप, नंबर बी कमी सामाजिकता, नंबर सी दुर्लक्ष प्लस अतिक्रियाशीलता आणि डी धीम्या गतीने काम. तर उत्तर आहे ऑप्शन सी दुर्लक्ष प्लस अतिक्रियाशीलता. लक्ष केंद्रित न होणे आणि अतिउत्साही वर्तन हे ADHDचे मुख्य लक्षण आहे. प्रश्न 8वा, मुलांच्या सेल्फ इस्टीम वाढविण्यासाठी शिक्षकाने ऑप्शन ए शिक्षा करावी, बी सकारात्मक अभिप्राय द्यावा, ऑप्शन सी वर्गातील स्पर्धा वाढवावी आणि ऑप्शन डी कमी गुण देऊन दडपण वाढवावे. तर उत्तर आहे ऑप्शन बी सकारात्मक अभिप्राय द्यावा. सकारात्मक कौतुक आत्मविश्वास वाढवते. प्रश्न 9, स्केल फोल्डिंग म्हणजे काय? ऑप्शन ए भिंत बांधणे, बी तात्पुरती शैक्षणिक मदत, सी वर्तन सुधारणा आणि ऑप्शन डी खेळावर आधारित शिक्षण. तर उत्तर आहे बी तात्पुरती शैक्षणिक मदत. शिक्षक किंवा सहकारी विद्यार्थ्यांकडून दिली जाणारी समर्थनात्मक मदत, त्यालाच आपण स्केल फोल्डिंग असे म्हणतो. प्रश्न 10वा, मुलात समजून घेणे वाढवणारा घटक. तर ऑप्शन ए राग, ऑप्शन बी सहानुभूती, ऑप्शन सी शिक्षा, ऑप्शन डी भीती. तर उत्तर आहे ऑप्शन बी सहानुभूती. त्यालाच आपण एम्पॅथी म्हणतो. सहानुभूती मुलाला इतरांच्या भावना समजून घेण्यास मदत करते. प्रश्न 11वा, सामाजिक विकासाचा पाया कोणता? ऑप्शन ए खेळ, ऑप्शन बी गणित, ऑप्शन सी भाषा शिक्षण, ऑप्शन डी आहार. तर उत्तर आहे ऑप्शन ए खेळ.
खेळातून सहकार्य, नियम पालन, संवाद, स्पर्धा शिकली जाते. त्यामुळेच सामाजिक विकास घडून येतो. प्रश्न 12वा, व्यक्तिमत्व घडवण्यात सर्वात मोठा वाटा. ऑप्शन ए पर्यावरण, ऑप्शन बी जन्मजात गुण, ऑप्शन सी अभ्यासक्रम, ऑप्शन डी परीक्षा. तर उत्तर आहे ऑप्शन ए पर्यावरण. सामाजिक, कौटुंबिक आणि शैक्षणिक वातावरण व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकते. प्रश्न 13वा, पनिशमेंटचा सर्वात मोठा तोटा. ऑप्शन ए वेळ वाचतो, ऑप्शन बी वर्तन सुधारते, ऑप्शन सी भीती निर्माण होते आणि ऑप्शन डी आत्मविश्वास वाढतो. तर उत्तर आहे ऑप्शन सी भीती निर्माण होते. शिक्षा मुलांसाठी प्रतिमा कमी करते. प्रश्न 14वा, कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज कोणत्या वयोगटात येते? तर ऑप्शन ए 0 ते 2 वर्ष, ऑप्शन बी 2 ते 7 वर्ष, ऑप्शन सी 7 ते 11 वर्ष आणि डी 12 वर्ष व त्यापेक्षा जास्त. तर उत्तर आहे 7 ते 11 वर्ष हे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज या वयोगटात येतो. व्याजेनुसार या टप्प्यात तर्कशक्ती विकसित होते. प्रश्न 15वा, मुलांच्या भावना नियंत्रित न होणे म्हणजे? ऑप्शन ए इमोशनल मॅच्युरिटी, ऑप्शन बी इमोशनल इन्स्टेबिलिटी, ऑप्शन सी सेल्फ अवेअरनेस आणि ऑप्शन डी लर्निंग डिसॅबिलिटी. तर उत्तर आहे ऑप्शन बी इमोशनल इन्स्टेबिलिटी. भावनिक परिपक्वता नसल्यामुळे लवकर राग येतो, निराशा वाढते. प्रश्न 16वा, मुलात क्युरिओसिटी वाढविण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? ऑप्शन ए बंद प्रश्न विचारावे, ऑप्शन बी शोध आधारित शिक्षण द्यावे, ऑप्शन सी धडा पाठ करायला लावावा, ऑप्शन डी परीक्षा देऊन दडपण आणावे. तर उत्तर आहे बी शोध आधारित शिक्षण. इन्क्वायरी मेथडने जिज्ञासा वाढते. प्रश्न 17वा, एकाच वयातील मुलांमध्ये वेगळे विकास दर दिसण्याचे कारण. ऑप्शन ए चुकीचे मापन, ऑप्शन बी विकासातील वैयक्तिक भिन्नता, ऑप्शन सी अभ्यासाचा अभाव, ऑप्शन डी पालकांचे वय. तर उत्तर आहे ऑप्शन बी विकासातील वैयक्तिक भिन्नता. प्रत्येक मूल आपापल्या पद्धतीने आणि वेगाने वाढते. प्रश्न 18वा, मुलांचे चुकीचे उत्तर काय दर्शवते? तर ऑप्शन ए मूर्खपणा, ऑप्शन बी अपयश, ऑप्शन सी विचार प्रक्रिया व डी अवज्ञा. तर उत्तर आहे ऑप्शन सी विचार प्रक्रिया. कन्स्ट्रक्टिव्हिझमनुसार चुका म्हणजे शिकण्याची पायरी होय. प्रश्न 19, मुलांमध्ये शेअरिंग बिहेवियर कोणत्या टप्प्यात जास्त दिसते? ऑप्शन ए प्री ऑपरेशनल, ऑप्शन बी कॉन्क्रीट ऑपरेशनल, ऑप्शन सी फॉर्मल ऑपरेशनल आणि ऑप्शन डी सेन्सरी मोटर. तर उत्तर आहे ऑप्शन बी कॉन्क्रीट ऑपरेशनल, जे की 7 ते 11 वर्षात सामाजिक सहकार्य या टप्प्यात वाढते. प्रश्न 20, स्लो लर्नर साठी उत्तम पद्धत. ऑप्शन ए जलद अध्यापन, ऑप्शन बी वैयक्तिक अध्यापन, ऑप्शन सी मोठ्या गटात शिकवणे, ऑप्शन डी सतत परीक्षा. तर उत्तर आहे ऑप्शन बी वैयक्तिक अध्यापन. यामध्ये स्टुडंट सेंट्रिक टीचिंग स्लो लर्नरला मदत करते. प्रश्न 21, पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट चे उदाहरण कोणते? ऑप्शन ए ओरडणे, ऑप्शन बी कौतुक करणे, ऑप्शन सी शिक्षा देणे, ऑप्शन डी नकार. तर उत्तर आहे ऑप्शन बी कौतुक करणे. चांगले वर्तन वाढवण्यासाठी सकारात्मक बक्षीस दिले जाते, त्यालाच आपण पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट असे म्हणतो. प्रश्न 22, शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुका दुरुस्त करताना काय करावे? ऑप्शन ए लगेच शिक्षा करावी, ऑप्शन बी शांतपणे मार्गदर्शन करावे, ऑप्शन सी दुर्लक्ष करावे, ऑप्शन डी वर्गातून बाहेर काढावे. तर उत्तर आहे ऑप्शन बी शांतपणे मार्गदर्शन करावे. चुका ओळखून योग्य मार्गदर्शन केल्याने शिकणे वाढते. प्रश्न 23, लर्निंग डिसॅबिलिटीचे मुख्यतः कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए शारीरिक शक्ती, ऑप्शन बी मेंदूची माहिती प्रक्रिया, ऑप्शन सी कुटुंबाचा आकार, ऑप्शन डी परीक्षा निकाल. तर उत्तर आहे बी मेंदूची माहिती प्रक्रिया. लर्नर डिसॅबिलिटीमध्ये मेंदू माहिती योग्य प्रकारे प्रक्रिया करू शकत नाही, त्यामुळे ते मेंदूची माहिती प्रक्रियावर मुख्यतः भर देते, म्हणजे त्याची संबंधित ते असते. प्रश्न 24, मुलांमध्ये नियम पाळण्यासाठी सवय कुठून विकसित होतात? ऑप्शन ए कुटुंब प्लस शाळा, ऑप्शन बी फक्त शाळा, ऑप्शन सी फक्त समाज, ऑप्शन डी फक्त मित्र. तर उत्तर आहे ऑप्शन ए कुटुंब आणि शाळा. दोन्ही ठिकाणचे अनुभव नियम शिस्तता मुलांमध्ये घडवून आणतात. प्रश्न 25, हॉलिस्टिक डेव्हलपमेंटमध्ये काय समाविष्ट असते?
ऑप्शन ए फक्त ज्ञान, ऑप्शन बी शारीरिक, सामाजिक, मानसिक, भाषिक सर्व विकास, ऑप्शन सी फक्त भावनिक विकास, ऑप्शन डी फक्त वाचन. तर उत्तर आहे सर्व प्रकारचे विकास, ज्यामध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक, भाषिक हे येतात. बालक सर्वांगीण विकास होणे म्हणजेच आपण त्याला होलिस्टिक डेव्हलपमेंट असे म्हणतो. Thank you for watching. See you in the next class. All the best for your महाटेट 2026 paper.